नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील गुंडरी, घुकसी, माहुली, चिजभवन, नयाकुंड, पटगोवरी, आंबडी येथे अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या वाघाला अखेर वन विभागाने बेशुद्ध करून पकडलं। मात्र उपचारादरम्यान त्या वाघाचा मृत्यू झाला। माहितीनुसार परिसरातील गुंडरी, घुकसी, माहुली, चिजभवन, नयाकुंड, पटगोवारी, आंबडी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाची धुमाकूळ होती। गावात येऊन जनावरांची शिकार वाघ करू लागला होता। यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते। वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी नयाकुंड परिसरात रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले होते। यावेळी वन विभागाने त्या वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। याच आधारे पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात रविवार 12 मे रोजी सायंकाळीच्या वेळेस वन विभागाने वाघाला बंदिस्त करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवून जेरबंद करण्यात यश मिळविलं। या वाघाची मागील काही महिन्यांपासून परिसरात दहशत होती। बंदिस्त करण्यात आलेला वाघ हा 3.5 वर्षाचा असल्याची माहिती असून या वाघाला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये व्याघ्र संरक्षण कृती दलाच्या 20 जवानांसह 150 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। यामध्ये वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आलं। डॉट यशस्वीपणे लागल्यानंतर 200 मीटर अंतरावर जाऊन वाघ बेशुद्ध झाला। रविवारी दुपारी 3:45 वाजताच्या सुमारास वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आलं। त्यानंतर वाघाला गोरेवाडा, नागपूर येथे उपचार केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली होती। मात्र गोरेवाडा उपचार केंद्रात सायंकाळी 7:45 वाजताच्या सुमारास रेस्क्यू केलेला वाघाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित झाले असून या वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता सध्या उपस्थित होतोय। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, रामटेक, नागपूर। महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ। हैंडलूम, हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ। तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ।